तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आपण आज चाललेलो आहे बैरवाडीला. तर आता आपल्या फाट्यावर आलो तो गडला पण जाणार आहे आपण तिकडून. ही आपली शाळा आहे, तुम्ही बघू शकता ही शाळा आहे. मग काही इथं दत्ताची मूर्ती ती पाय बी पडलो निघालो पुढं आलो 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 आणि साईडला बसलेलं तर म्हणतान कोणी, तर तो माझा चुलत भाऊ आहे. आणि रस्त्याला म्हणलं शेळ्या होत्या, पण पप्पानी च्या बाजूनच काढून घेतलं गाडी. आणि हे फुलं मस्त किती छान असे दिसत आहे, एवढी भारी फुलं पाहून. आणि इथं एवढी भारी मोठी जागा मोकळी पडेल होती, म्हणलं 2-4 बंगले बांधून घ्यावं काय करून. इथं केळीचा बाग होता, तर म्हणलं एक घस तोडून न्यावं वाटत, पण काही नाही न्याला. म्हणलं जाऊन द्या, कुठं लोकांचं नेता चोरू चोरू. मग काय निघलो पुढं. आणि मशीन कायचं कमेंट करून सांगा मित्रांनो, वाटलंच तर स्लो करून व्हिडिओ पहा आणि सांगा कमेंट करून. तर आपण आज मेन हायवेला आलेलो आहे. आता या हायवेवरून आपल्याला जायचं आहे पुढं. हायवे म्हणजे गोदावरीचा पूल माहिती तुम्हाला, कायगावचा हायवे आहे. तुम्हाला सांगितलं मी, या हायवेवर एका माणसाने ही आपली गोदावरी नदी, या गोदावरी नदीवरूनच आपल्याला पलीकडे जायचं आहे बैरवाडीला, तुम्ही पाहू शकता. मग काय निघालो पुढं 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 निघलो, आलो दर्शक पुढं. हे असं आपला पूल आहे, गोदावरी नदी तुम्ही पाहू शकता. गोदावरी नदी कशी फुल भरलेली, पण एवढी पण फुल नाही आहे. तर हाई बरीच डिझेल संपायला आलं, तर मग काय आलो पेट्रोल पंपवर. इथं उभी केलीत काय, इथं पेट्रोलच नव्हतं. मग काय दुसऱ्या बाजून घेतली. मग आलतो बैरवाडीला. नदीच्या आपण दुसऱ्या साईडला होतो, मंदिर त्या साईडला होतं ना आपण या साईडला होतो. मग काय आलो मस्त पाय बी पडून. तुम्हाला सांगितलं मी कुठं कुठं दर्शन केले आम्ही. मी पास तिकडं मंदिर होतं, मम्मी ते इथं काही पान फुलं ती घेत होते. मग थांबलो आम्ही इथं, मम्मी त्यांनी पान फुल घेतलं. पप्पा म्हणत होती पलीकडं जा, पण काही गेलो नाही आम्ही. इथं दर्शन घेतले, नारळ बिळ फोडलं. हे असं देव आहे पहा, हे देव कोणचाही कमेंट करून सांगा. मग आम्ही निघालो जोक वापस. मग काही देवगडला आलो. देवगडचं मस्त असं गेट पाहून तर लय भारी वाटत होतं. मग काही देवगडमध्ये घुसलो, आपलं चालूच पटप्पा. मस्त असं देवगडचं द्वार होतं, ही गेट. गर्दी तर खूपच होती, तर गाडीच्या तर लाईनच लागल्या त्या. मी म्हणलं आज बैरवाडीची जत्रा होती का देवगडची जत्रा होती म्हणलं. पण काही आलो